लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जाता फिरायला, पण आम्ही सुट्ट्या संपल्यावर चालले आता. आम्ही आता सांगत नाही कुठे चालले, पण चला हळूहळू दाखवेन तुम्हाला आम्ही कुठे कुठे चालले. तर मग आम्ही ना सकाळी 5 वाजेला निघाले. बघा किती अंधार आहे, एकदम अंधार होता. 5 वाजेला निघाले तेव्हा, आणि मग थोड्या वेळात हळूहळू हळूहळू उजेड पडू लागला. मग आम्ही धुळ्याच्या पुढे आलो. धुळ्याच्या पुढे आम्हाला 6:30 पावणे 7 वाजले होते. हे आमची पूर्ण फॅमिली. आमचा दादा कसा बाय करतोय. आता आम्ही ना धुळं क्रॉस केल्यानंतर आम्ही आता आडी लागतो लडिंगचा घाट. मध्ये लय मोठे मोठे डोंगर दिसतात, लय मस्त वाटतं. वातावरण बी सकाळचं वातावरण लय मस्त होतं. मग आमच्या गाडी चालू होते गाणे, मग आम्ही गाणे ऐकत जात होते. आमचा दादा मस्ती करत होता, देव बी मस्ती करत होती. आणि सकाळच्या वातावरणात लय फ्रेश वाटत होतं, एकदम मस्त. किती मस्त डोंगर दिसत आहे. आता आम्ही पुढे ना चहा पाण्यासाठी थांबू कुठेतरी. सगळ्यांना चहा प्यायची आहे सकाळी. सगळ्यांची चहा नाही झाली, अशीच निघाले आम्ही. मग त्याच्यामुळे आता आम्ही पुढे कुठेतरी थांबू चहा प्यायसाठी. A few moments later. आता आम्ही मोठी हॉटेल दिसले आम्हाला. तरी सगळे दुकानं होते, मग आम्ही तरी थांबले थोडेसे. आमचे दीदी आणि दादा पाकाचा डान्स करताय. आमच्या दादाले ना आमच्या दादाला दिसला हांबा. मग आमचा दादा म्हणे हांबा पायाचा आहे म्हणे. मग आम्ही गेले. आमचा दादा खेळला मग हांबा जोई. मग आम्ही ना तडी चहा पाणी वगैरे घेतलं, थोडेसे फ्रेश झाले. आणि मग आम्ही निघाले चंदनपुरीले खंडोबा महाराजांचं मंदिर आहे, जेजुरीसारखंच. मग आम्ही खंडोबा महाराजांच्या मंदिरात गेले. तडी दर्शन वगैरे घेतलं आमना. आणि पूजेचं ताट घेतलं पहिले. ती तडी पार्किंगची लय चिकचिक आहे. पार्किंग ज्याच्या आडी पार्किंग केलं त्याच्या आडूनच पूजेचं ताट घेणं पडतं. त्याच्यामुळे कंपल्सरी आहे तडी. जागा काही त्यांची स्वतःची नाही बरं, तरी बी. मग मंदिरात काही फोटो कॅमेरा अलाउड नाही होता, मोबाईल वगैरे काढणं फोटो. मग आम्ही काही काढले नाही. मग आम्ही बाहेर निघाले. आणि तडी बाहेर आहे ना असे लोक मस्त डफ वाजत होते आणि नवीन जोडप्यांकडून अशी काहीतरी पूजा करी घेत होते. मग मिनत घेतली दोनची थोडीशी शूटिंग पूजेची. आणि मग आम्ही निघाले दळून. मग आम्ही गेले बानाईच्या मंदिरात गेले. बानाईच्या मंदिरात शूटिंग घेतली, पण ती आलीच नाही. चला मग आता पुढे दाखवून तुम्हाला.